नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। हा दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस असतो, तुम्हाला या डेकोरेशनवरून कळेल। कारण मुलांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एका सणासारखाच असतो आणि खूप छान सेलिब्रेट करायचं आमच्या डोक्यात असतं। कारण आहे ना, प्रत्येक गोष्ट आपण आहे ना असं सेलिब्रेट छान घरामध्ये केली तरी आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आपल्याला आनंद मिळतो। बाहेर जाऊन आनंद मिळण्यापेक्षा ह्या गोष्टी ही खूप महत्त्वाच्या आहेत। आज आहे माझ्या छोट्या मुलाचा बर्थडे आणि बर्थडेसाठी असं डेकोरेशन केलं आहे आणि त्याला केक कट करायचा आहे म्हणून तो खूप वेळापासून तिथंच बसला आहे। तर आम्ही आहे ना ह्या वेळेस जंगल थीम मुद्दाम ठरवली होती की त्यांनाही छान वाटतं आणि त्याला छानपैकी आता जंगलामधले प्राणी ते माहीत झाले आहेत, त्यामुळं त्याची उत्सुकतेसाठी आम्ही यावेळेस जंगल थीम आणि हा तिसरा बर्थडे आहे त्यामुळं सगळं डेकोरेशन छान केलं आहे। आणि आहे ना आम्ही कपड्याची थीम ही सेम ठरवली होती, पण थोडंफार आहे ना माझं जे साडी वेगळी थोडीशी दिसते, या तिघाचं झालं आहे सेम, तर छान दिसतं सेम केल्यानंतर म्हणून। आणि अजून केक कट करायचा आहे, छान सेलिब्रेशन करायचं आहे। आणि आता मुलं आहे ना जशी जशी मोठी होतात तसं त्यांना आवडत नाही, पण जेव्हा छोटे असतात ना तेव्हा असे सेलिब्रेट केलं त्यांनाही आवडतं आणि आपल्यालाही चांगलं वाटतं। कारण आपल्या म्हणजे माझ्या टायमाला तर आहे ना एवढं छान असं सेलिब्रेशन ते काही नव्हतं, त्यामुळे मला वाटतं माझं नाही झालं तरी माझ्या मुलांचं असं छान सेलिब्रेशन व्हावं, त्यामुळं मग मी खूप आठासाने या गोष्टी करते। आणि आपण नाही अभ्यास केला तर मुलांचं कसं होणार। आणि दुसऱ्या गोष्टीही खूप केल्या जातात, पण आहे ना जेवढं आपल्याला जमतं तेवढं मी करायचा प्रयत्न करते आणि छान डेकोरेशन ते करते। कारण मुलांना तो दिवस स्पेशल कसा होईल त्यांचा, तर त्याचा प्रयत्न मी करत असते। आणि सकाळनं काही एवढं शूट करणं झालं नाही, पण आहे ना डेकोरेशन ते करून नंतर मग मी शूट केलं। कारण आहे ना एकटीच्या मागं असेल तर सगळी धावपळ होते आणि आता त्याचं चाललंय केक आणा, आणि केक पण मी ह्यावेळेस कस्टमाइज केलाय, छान केक हे झालाय, जंगल थीमचाच केला आहे, तुम्हाला मी दाखवते पुढे। तर चला तुम्हीही आमच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हा आणि तुम्हाला आम्ही कसं करतो हे कसं वाटतंय ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। जंगल म्हणलं की प्राणी आले आणि मला असा प्राण्यांनी भरलेला असा केक पाहिजे होता। आणि हीच थीम आहे ना माझ्या मोठ्या मुलाच्या टायमाला आम्ही तिसऱ्या बर्थडेला ठेवली होती आणि तेव्हा केकची पद्धत खूप वेगळी होती। तेव्हाही आईस केक मिळायचा आणि त्याचे जे प्राणी मिळायचे ना ते आईस पासून आहे ना बनवलेले असायचे। आईसपासून म्हणण्यापेक्षा आईस्क्रीमपासून बनवलेले असायचे आणि ते वरती ठेवलेले असायचे। आता काय फक्त असे छोटे छोटे हे केले जातात फ्रेम आणि ते काय खाण्याजोगे नसतात, तर ते फक्त शोसाठी लावलेले असतात। तर असं थीम पण छान दिसायला खूप छान दिसतं, कारण थोडेफार बदल तर सारखे होतच राहतात। त्यानंतर आहे ना मी दिवे, तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी दिवे कणकीचे बनवते, जेवढ्या वर्षाचा आहे तेवढे दिवे बनवायचे आणि त्याने ओवाळायचं आणि छान मुलांना ओवाळून घ्यायचं। आणि मी सकाळनंही ओवाळलं होतं, कारण आहे ना मुलांना असं त्या दिवशी एकदम छान असं वाटण्यासाठी आणि तो दिवस त्यांचा स्पेशल असतो, त्यामुळं आपण आहे ना आपल्या हिंदू परंपरेनुसार आहे ना ओवाळूनही सेलिब्रेट करायचा आणि केक कापूनही सेलिब्रेट करायचं, म्हणजे दोन्ही सेलिब्रेशन होतं। त्यानंतर मग केक खायची त्याला खूप उत्सुकता होती, त्याने अगोदरच थोडासा तर केक खायला चालू केला होता, कारण केक त्याला खूप आवडतो। त्यानंतर आम्ही तिघांनी केक त्याला भरवला आणि मग खूप लेट झालं, तर मग घरी स्वयंपाक करायचा, तर म्हटलं चला आपण आहे ना बाहेरूनच जेवण करून यावं। तसंही आम्ही बर्थडे काय असेल तरच शक्यतो बाहेर जातो, कारण छान वाटतं तेवढंच एखादा दिवस, सारखं सारखं नाही गेलं तरी असं बर्थडे असेल तर आम्ही स्पेशल दिवशी जातो। तर तेच आम्ही चाललो होतो हॉटेलमध्ये, तर लेट झालं तर त्यामुळं कुठं जावं तेही डोक्यात होतं, पण उशीर झाला होता, कारण बर्थडे करायचा सगळं करायचं म्हणून मग थोडंसं उशीर तर होतंच। मग आम्ही गेलो तर तिथं त्यालाच मेनू ठरवायचा होता की काय घ्यायचं काय नाही, तर हॉटेल एकदम छान होतं। त्यानंतर जेवण केलं आणि नंतर आम्ही घरी आलो, तर हे डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं दाखवते। दुसऱ्या दिवशी जो आपण राडा पहिल्या दिवशी केलेला असतो तो आवडता माझा सगळा दिवस गेला। शूट काय त्या दिवशी घेतलं नाही, परत आम्हाला बाहेर जायचं होतं तर बाहेर गेलो होतो आणि बाहेरून येताना दिवस मावळला होता। तरी पण आहे ना मला इथं छानसे असे माठ दिसले, आता आमच्या इकडे आहे ना माठाला डेरा म्हणतात, तर माठ दिसले तर म्हटलं माठ घ्यायचा आहे, कारण माझ्याकडं अगोदर होता तो मोठा,
तो खूपच मोठा होता आणि तेवढं पाणी काही संपत नव्हतं. त्यामुळं मग तो माठ मी गावाकडे देऊन टाकला आणि मग आता ह्या वर्षी मला दुसरा माठ घ्यायचा उन्हाळा होता. परत चालू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला थंड पाणी प्यावंसं वाटतं. सगळ्या गोष्टी पाणी झालं, वातावरण थंड बाजूचं असावं असं वाटतं. पण पाणी प्यायचं तर मग फ्रीज मधलं पाणी पिलं की ते आपल्या आरोग्याला खूप हानिकारक असतं. तर फ्रीज मधलं पाणी पिण्यापेक्षा आणि आपण असल्या माठातील, पण आमच्या इकडे ह्याला डेराच म्हणतात, माठातलं पाणी पिलं की आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. आता याच्यामध्ये काळा माठ किंवा लाल माठ असे 2 माठ मिळतात. आपल्या पसंतीनुसार आपण घेऊ शकतो. आता मी दोन्हीचाही अनुभव घेतला आहे, लाल माठ आणि काळा माठ. तर ते दोन्हीही एकाच मातीपासून बनलेले असतात, पण फक्त त्याला कलर दिल्यामुळं काळा आणि लाल माठ असं तयार झालेलं असतं. तर दोन्ही माठ आरोग्यासाठी पाणी त्यातलं पिलेल्यावर चांगलंच राहतं. तर हा माठ आणल्यानंतर आपल्याला त्याची आहे ना व्यवस्थित कसा करायचा, आणल्या आपण लगेच पाणी ठेवून त्याच्यात पिऊ नये म्हणलं जातं. त्यासाठी काय काय करावं लागतं ते मी सांगते तुम्हाला. माठ म्हणलं की आपल्याला काळजीपूर्वकच खरेदी करावं लागतं, नाहीतर का माठ कधी कधी आहे ना तुटलेला असतो, कधी कधी आहे ना थोडीशी लिकेज असतो. त्यामुळे असा वाजवून बघायचा, जर टणटण आवाज येत असेल त्याच्यातून छान, तरच माठ व्यवस्थित आहे म्हणायचं. नाहीतर शक्यतो आहे ना सकाळी गेल्यानंतर असं सूर्याकडे करून बघितला तरी पण एखादं लिकेज असलं तर कळतं. पण अशा माठाच्या बाबतीत लिकेज फार कमी असतं. जरा त्याला आहे ना एक नळ बसवलेला असतं, लिकेज व्हायचं म्हणलं तर फक्त त्या नळ्यातूनच जास्त प्रमाणात होतं. तर असे माठ मी अगोदरही वापरत होते, पण पहिला माठ माझा खूप मोठा होता आणि त्याच्यातलं पाणी काही संपत नसायचं. त्यामुळं मग मला ते व्यवस्थित धुता येत नसायचं. मग तेच पाणी 2 दिवस आम्हाला प्यावं लागायचं. त्यामुळं तो माठ आहे ना मी गावाकडे देऊन टाकला आणि ह्यावेळेस मी छोटा माठ घेऊन आले आहे, जेणेकरून तेवढं पाणी संपेल. आणि माठाची काळजी आपल्याला घ्यावी लागते. जेव्हा आपण बाजारातून माठ आणतो ना, त्याच्यावर धूळ काही काय धूळ बसलेली असते, पोल्युशन आणि खूप साऱ्या गोष्टी, माती ते असतात. त्यामुळं घरी आणल्यानंतर आपल्याला अगोदर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यात आहे ना थोडंसं मीठ टाकायचं आणि आतून मिठाने चोळायचं. बाहेरून नाही चोळलं तरी चालेल, पण आहे ना त्याला साबण लावायचा नाही कधीही माठाला. आणि आपण जे घासणी वापरतो तारेची, तीही वापरायची नाही. एखादं कपडा खराब घ्यायचा आणि त्या कपड्याने चोळून घ्यायचं, कारण आहे ना त्याच्यावर धूळ ते कधी कधी चिटकून बसते. तर ते निघण्यासाठी असं कपड्यानेच आपल्याला घासायचं, नाहीतर आतूनही क्रॅच पडतात आणि ती माती निघते. शेवट ते मातीचं भांडं आहे त्यामुळं. आणि व्यवस्थित धुवून घ्यायचा, कारण आपण व्यवस्थित नाही धुतला तर आहे ना त्याचा एक प्रकारचं कोंदट वास येतो. त्यामुळं व्यवस्थित धुवून घ्यायचा. जर आपल्याला तसं वाटलं अजून वास येतो तर त्याच्यात एक छोटंसं लिंबूचं फोड घ्यायचे आणि ते लावून धुतलं तरी चालतं, पण साबण लावायचं नाही, दुसरं काय लिक्विड लावायचं नाही डेऱ्याला, कारण त्याचे छिद्र आहे ना झाकून जातात. जर आपल्याला आहे ना काळा आणायचा असला तरी आणू शकतो, काळाही चांगला मानला जातो. पण आहे ना काळा आणि असा लाल हे एकाच मातीपासून बनवले जातात आणि मुद्दा काय माहिती का, फक्त काळ्याला आहे ना काळा कलर दिला जातो. त्यामुळं मग मी आहे ना शक्यतो अशाच माठ आणते, पण तो दिसायलाही छान दिसतो आणि थंडही पाणी छान पडतं याच्यामध्ये. पांढरा काय नाही, पण असा काळा किंवा असा घेऊन येते मी. पण ह्या वेळेसचं तर आणलेला आहे, छान आहे आणि थंडही पाणी पडतं. आणि अशाच स्टँडवर ठेवायचं, त्यामुळं कसं होतं हवा खेळती राहते, त्यामुळं व्यवस्थित सगळीकडून थंड पाणी मिळतं आपल्याला. तर असा हा माठ मी आणला आहे. माठ दिसायलाही खूप छान दिसतंय आणि त्याच्यामुळं माझ्या किचनला अजून शोभा वाढली आहे. तर माठ तर घेतलाच, माठाबरोबर एक दुसरी गोष्टही घेतली, कारण आपण एखादी गोष्ट खरेदी करायला गेलो आणि एखादी गोष्ट आपल्याला दिसली तर ते काय घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. आणि मातीच्या गोष्टी तर मला खरंच खूप खूप आवडायला लागलेत आणि हँडलिंगला थोडे अवघड असतात, पण खूप छान दिसतात. तर अशी ही उरली घेतली आहे आणि खूप स्वस्त मिळाली म्हणून मी घेतली. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.